हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा व्लॉग सकाळी 7:30 वाजता सुरू झाला आहे आणि आम्ही फ्रेश होऊन जेवणाला लागलो आहोत, कारण का आज आमचा बाप्पा जाणार आहे। आमचा 1.5 दिवसाचा बाप्पा आहे म्हणून दादाने बाप्पाची पूजा केली आहे आणि बाप्पांनी सुंदर दुर्वांची कंठी घातलेली आहे आणि दादा आता सकाळच्या आरतीची तयारी करत आहे। ज्या ज्या गोष्टी लागतात आरती करायला त्याच्यात दुसऱ्या साइडला मी भात ठेवलेला आहे जेवणासाठी। राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। आज बाप्पाचं दर्शन घ्यायला आमचे दादा वहिनी आलेले आणि वहिनी आईला मदत करते, कारण का ॲज यू ऑल डोंट नो मला मोदक नाही येत, त्या प्लेट्सच बनवता येत नाहीत, तिथे चिडचिड सुरू होते। त्याच्यानंतर माझी छोटी मावशी आलेली तिच्या फुल फॅमिलीबरोबर आणि ती आता जाते आहे। दादा वहिनी सगळे एकत्रच घरातून बाहेर निघालेले आहेत, सगळ्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता मी सगळ्यांना सी ऑफ करतो आहे। खूप घाईघाईत येतात हे लोक आणि खूप घाईघाईत त्यांचं असं हे असतं की 10 मिनटं यांच्याकडे, 10 मिनटं यांच्याकडे, 10 मिनटं यांच्याकडे, असं आम्ही खूप कन्व्हिन्स करायचं ट्राय केलं, बट काही नाही। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, सदा सर्वदा बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मागे बघू नका, तू मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा। मी मयुरेश आणि दादा चाललोय बाप्पाच्या विसर्जनासाठी। आता आम्ही नियर बाय तळ आहे तिथे आलोय आणि तिथे अशी सोय करून ठेवलेली आहे, तिथे बेंच बनवलेला आहे आणि तिथे आम्हाला सांगितले की तुम्ही इथे प्लेस करा। दादा एका साईडला शेवटच्या आरतीची तयारी करतोय आणि आता फायनल आरती होणार आहे बाप्पाची विसर्जनाच्या आधी आणि एवढी हवा सुटलेली, खूप पीसफुल होतं ते वातावरण। आता जिथे आम्ही गेलेलो तिकडे ते तळं होतं राईट, तर ते जे विसर्जनासाठी जी अरेंजमेंट करायची असते ते जे लोक होते ते आम्हाला बोलले की तुम्ही निर्माल्यासाठी सगळं काढून घ्या आणि ते बोलत होते की तुम्ही शिदोरी पण निर्माल्यात टाका, बट दॅट इज रॉंग। शिदोरी बाप्पा बरोबरच गेली पाहिजे आणि म्हणून दादाने मेक शुअर केलं की शिदोरी बाप्पा बरोबरच जाईल, बाकी सगळं आम्ही निर्माल्यामध्ये देतो। आता
आली आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाची वेळ. 1.5 दिवस आनंद, भक्ती आणि उत्साहाने साजरा केलेला गणेशोत्सव आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. बाप्पा आमच्या घरात येऊन सुख, समृद्धी, शांती आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन आले आणि आता त्यांचा निरोप घेताना मनात एकच भावना, पुढच्या वर्षी लवकर या. या सुंदर क्षणांमध्ये आपण बाप्पाला निरोप देत आहोत, पण त्यांचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत असेल. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी जळखे माळ मुक्ता फळांची. अर्थ आनंद देणारा, दुःख निवारण करणारा, विघ्नांचा नाश करणारा आणि प्रेमाने सर्वांची इच्छापूर्ती करणारा बाप्पा. संपूर्ण शरीरावर शेंदुराने सजलेला आणि मण्यांची माळ गळ्यात घातलेला असा सुंदर बाप्पा दिसत आहे. बाप्पाचं विसर्जन झालं आहे. एकच बोलते, पुढच्या वर्षी प्लीज लवकर या. आणि आता आम्ही ऑलमोस्ट घरी पोचतोय आणि या दोघांची नौटंकी थांबतच नाही आहे, ती चालूच आहे जेव्हापासून आम्ही विसर्जनाला निघालो. फायनली आम्ही घरी पोचलो आहे आणि आता हे दोघं निघतायत अलिबागला जायला. थँक्यू, तुम्ही एवढा टाईम काढलात आणि माझा व्लॉग बघितलात. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये जेव्हा मीही अलिबागला असेन. बाय.